तर मित्रांनो, आपण पाहिला व्हिडिओ योगेश दादा याच्या वावरामध्ये बनला होता टरबुजाचा. तर एकदम प्लॉट वाढीच्या अवस्थेत होता आणि दादा म्हणे आपल्या वावरात व्हिडिओ बना, म्हणजे शेतकऱ्यामध्ये एकदम उत्साह होता. आणि आज जो प्लॉट काढणीला येऊन गेला तर यापा तुम्ही टरबुजाला फुकट भावी आज या शेतकऱ्याला वावरात सुद्धा या वाट्यांनी. मी म्हणलं दादा चाला एखादी व्हिडिओ नाही म्हणे भाऊ मला वावरात या आणि वाटवलं तर यो पहा तुम्ही माल. आज या शेतकऱ्याने याला काय कष्ट नाही करेल तर माणसानं याला पेपरमध्ये गुंडाळले उन्हानं खराब होणे म्हणून. हे पाहत असाल तुम्ही अख्खे टरबुजाला पेपर गुंडाळले. इकडं निळे ट्रॅप पिवळे ट्रॅप सगळे वावरात लावले. बाजूने याला शेडनेट केलं, याला मल्चिंग करेल. हे पहा तुम्ही निळे ट्रॅप सगळे ट्रॅप लावले. इथं माणूस रात्रंदिवस राखण केली म्हणजे रक्त जाळून हा प्लॉट या माणसानं उभा केला. आणि आज याच्यामध्ये या माणसाला 1 रुपया सुद्धा सापडला नाही. आणि शेतकरी कितीक दिवस बळानी म्हणजे नैसर्गिक आपत्ती येते, सरकारचे धोरणं येत्या, तो दरवर्षीच तो गंज झुकेगा नाही म्हणून तो परत उभा राहतो. पण तो परत त्याला दरवेळेस हे झुकावं लागतं पाय. म्हणजे अख्खा टरबुजाचा प्लॉट याच्यातला थोडाफार इकला असेल माल 500-700 रुपये क्विंटल प्रमाणे. ह्यो सगळा अख्खा माल हा वावरामध्ये पडेल. म्हणजे काय आहे, शेतकऱ्याचं घाम शेतकऱ्याचं रक्त हे वावरामध्ये पडेल. आणि याला जिम्मेदार कोण आहे? सरकारचे चुकीचे धोरणं पाय. काय आता अक्षरशः तर माणसाला माल पाहून डोळ्यात पाणी येतं. आणि सरकारसुद्धा शेतकऱ्याचं वाली नाही आहे. सरकारनं निव्वळ वाऱ्यावर सोडून दिलं. आणि आता तर काय म्हणे युद्धामुळे ठिबकचं 1400चं बंडल 1800ला, खत 1900चं 2200 रुपयाला, मल्चिंग पेपर 1500चं बंडल 1800ला, मुरघासाची पन्नी 120 ते 150 रुपयाला. म्हणजे जो आला तो काय म्हणून राहिला, फक्त युद्धामुळे महाग झालं. का शेतकऱ्याच्या वावरात येऊन युद्ध खेळून राहिले की पाकिस्तान इराणवाले. युद्ध तिकडं पेटलं आणि कोणती गोष्ट शेतकऱ्यावर निजली आणि शेतकऱ्याचं त्याच्यात मरण होऊ राहिलं. सरकारनं लवकरात लवकर काहीतरी शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे, नाहीतर शेतकरी आहे म्हणजे संपत चालले. आणि आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे. कशाचा कृषी प्रधान? शेतकऱ्याचंच कंबडं मोडलं तर देश बी कसा जगणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला शेतकऱ्याविषयी तुमच्या काय भावना आहे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.